बातमी आहे बीडमधून। बीड शहरातील शाहूनगर भागामध्ये दगडफेक झाली आहे। अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर येते। मतदान सुरू असताना बीड शहरातील शाहूनगर भागामध्ये ही घटना घडलेली आहे। तर घटना कुठल्या कारणावरून घडली हे मात्र अजूनही स्पष्ट नाही। त्या ठिकाणी घटना घडली, तिथे खुर्च्या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत, दगड त्या ठिकाणी दिसून येत आहेत आणि त्यामुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं दगडफेक झाली आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले। सुरेश, काय सांगाल? आतापर्यंत आपण वेगवेगळ्या घटना बघितल्या, आता तर या ठिकाणी दगडफेक झाल्याचंही दिसतंय। नेमकं कुठे ही घटना घडली आणि कशामुळे घडली? बीड शहरातील शाहूनगर भागामध्ये ही घटना घडलेली आहे आणि मतदानावरून दोन राष्ट्रवादी आमने सामने आलेले। यामध्ये शरद पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अजित पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं देखील प्राथमिक माहिती मिळते। विशेषतः या ठिकाणी मतदान केंद्र आहे, त्या मतदान केंद्राच्या समोरच हा सगळा प्रकार घडलेला आहे। पोलिसांनी त्या ठिकाणी नेमकं काय झालं होतं सुरेश? कारण खुर्च्या इकडे तिकडे पडल्याचं दिसतंय, दगड दिसतायत, पेपर दिसतायत। मतदान करत असताना एकमेकाला अडवल्याचं प्राथमिक कारण सांगितलं जात आहे। उमेदवार मतदार आल्यानंतर हा बोगस मतदार आहे अशा पद्धतीचे देखील आक्षेप घेण्यात आला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून अधिकृत माहिती अद्याप जरी आलेली नसली तरी पोलीस प्रशासन या संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण ठेवून आहेत। जी त्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणचे जे जमाव होता तो जमाव देखील पांगवलेला आहे। दोन्ही गट आहेत, त्या दोन्ही गटांना पांगवलेला आहे। मात्र दगडफेकीच्या ज्या घटना आहेत त्या दगडफेकीच्या घटना बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये जवळपास 4 ते 5 ठिकाणी घडलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी नगरपालिकेची निवडणूक ही शांततेत होत असताना त्याला गालबोट देखील लागल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकूण या प्रकरणात आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या बीड शहरातील शाहूनगर ठिकाणची जी परिस्थिती आहे ती तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते। बरोबर आहे सुरेश, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली। मतदान सुरू असताना बीड शहरातील शाहूनगर भागामध्ये ही घटना घडलेली आहे। घटना कुठल्या कारणावरून घडली ते स्पष्ट झालेलं नसलं तरी देखील या ठिकाणी बोगस मतदान सुरू होताचा आरोप झाला आणि त्यानंतर हा राडा झाल्याची माहिती आहे। तर ज्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडलेला आहे त्या ठिकाणच्या खुर्च्या अस्ताव्यस्त पडलेल्या आपल्याला दिसून येत आहेत। याचाच अर्थ खुर्च्यांच्या माध्यमातून सुद्धा हा राडा झालेला आहे का, एकमेकांवर भिरकावलेले आहेत का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि दगड सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहेत। बीड शहरामधलं शाहूनगर भाग ज्या ठिकाणी मतदान सुरू होतं आणि त्याच ठिकाणी ही दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे। दोन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाल्याचं कळतंय। त्यामुळे बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय। आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली, मात्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना समोर आल्या। दरम्यान हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय, ज्या ठिकाणी ही दगडफेक झाली होती किंवा खुर्च्यांची फेकाफेकी झाली होती तिकडचा हा व्हिडिओ आहे। इथं मंडप दिसतोय मतदान केंद्राचा आणि त्याच्या बाहेर हे लोक कशा पद्धतीने पळतायत, एकमेकांच्या दिशेने काहीतरी भिरकावताना आपल्याला दिसून येत आहेत। खुर्च्या सुद्धा भिरकावताना दिसत आहेत। मात्र या राड्यामध्ये मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय, कारण मोठ्या संख्येने लोकांची पळापळ होताना दिसते। त्यामुळे याच्यामध्ये सामान्य मतदार सुद्धा होते का हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर बीडच्या शाहूनगर परिसरातली ही दृश्य आपण बघू शकतोय। हा व्हिडिओ एका बिल्डिंग वरून शूट केलेला असेल, त्याच्यामुळे स्पष्टपणे कसं गल्ली बोळातून हे लोक पळताना आपल्याला दिसून येत आहेत। मतदान केंद्रावरची एकीकडे दृश्य आहेत आणि त्या ठिकाणी जेव्हा हा राडा सुरू झाला, एकमेकांवर दगडफेक सुरू झाली, खुर्च्या सुद्धा भिरकावण्याचा प्रकार आपल्याला या व्हिडिओमध्ये सुरुवातीला दिसतो आणि त्यानंतर अशा पद्धतीने लोक हे वेगवेगळ्या गल्ल्यांमधून पळताना आपल्याला दिसून येत आहेत। तर बीड शहरातल्या शाहूनगर परिसरातली ही दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी राडा झाला होता, दगडफेक झाल्याची माहिती सुद्धा समोर आलेली होती आणि त्यावेळेचा हा एक्झॅक्ट व्हिडिओ आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघत आहोत। या ठिकाणी जे मतदान केंद्र आहे त्याच्याच आजूबाजूला लोकांची पळापळ आपल्याला पाहायला मिळते, दगडफेक करताना दिसत आहेत, आवाज सुद्धा या राड्याचा येतोय। त्यामुळे नेमकं काय घडलं याविषयीचा अंदाज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून येऊ शकेल। तंबू लागलेला आहे मतदान केंद्राचा आणि त्याच ठिकाणी लोकांची अशी पळापळ आणि एकमेकांवर खुर्च्या बेंच भिरकावताना हे लोक दिसून येत आहेत। दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडे। सुरेश, हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी? बीड शहरातील शाहूनगर भागामध्ये प्रभाग 9 आहे आणि त्या ठिकाणी मतदान केंद्राच्या बाजूला दोन्ही राष्ट्रवादीचे जे पॅन्डल आहे त्या पॅन्डलमध्ये हा वाद झाला।
क्षुल्लक कारणावरून हा वाद झाला आणि यानंतर मात्र दगड फेकायला देखील सुरुवात केली, खुर्च्याची देखील मोडतोड केलेली. विशेषतः गल्लीमध्ये जे काही तरुण पळताना देखील पाहायला मिळतात त्यांच्यावरती दगडफेक झालेली देखील दिसत आहे. त्यामुळे हा गंभीर प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे. पण जे या संदर्भात पळतात आता ते नेमके कोण आहेत, का पळतायत सुरेश? एकमेकावरती दगडफेक करत असताना हे जे दोन्ही गटाचे आमने-सामने आलेले कार्यकर्ते आहेत ते पळतायत. दोन्ही बाजूने दगडफेक होत होती आणि त्यामध्ये हे पळताना काही कार्यकर्ते दिसतात, तर काही जण पुढे पळणाऱ्या कार्यकर्त्यांचा पाठलाग करताना देखील आपल्याला पाहायला मिळतंय. नेमका हा गंभीर प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे. दोन्ही ज्या राष्ट्रवादी आहेत त्या दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आमने-सामने आलेले आहेत आणि दगडफेकीच्या घटनेमध्ये अद्याप कोणी जखमी झाले का या संदर्भातली माहितीही मिळाली नाही. मात्र यामुळे काही तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तर त्या परिसरातील जे सामान्य मतदार आहेत ते देखील भयभीत झालेले आहेत. मतदानाला जाण्याच्या अगोदर अशा पद्धतीचा प्रकार शहरामध्ये घडल्या कारणानं मतदारामध्ये देखील भीतीचं वातावरण आहे. पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. जे कोण दुडगूस घालणारे तरुण होते, ज्या कुणामध्ये वाद झालेला आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. मात्र कुठेतरी बीडमध्ये नगरपालिका निवडणुकीला गालबोट लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बरोबर आहे सुरेश. आणि थोड्याच वेळापूर्वी आपण काही खुर्च्या घेऊन लोक एकमेकांवर टाकताना दिसत आहेत, त्याचबरोबर बेंच सुद्धा एकानं उचललेला होता. एकूणच जर बघितलं तर नगरपालिका निवडणुकीमध्ये नगरपालिकेची निवडणूक ही प्रभागामधली एका मताच्या अनुषंगाने निवडणूक असते आणि त्या अनुषंगाने एखादा मतदार अडवला किंवा बोगस मतदान आहे अशा आरोपावरून हा सगळा प्रकार झाल्याची देखील प्राथमिक माहिती मिळते. त्यामुळं ज्या पद्धतीचा प्रकार घडला आणि व्हिडिओमध्ये हे सगळं कैद झालेलं आहे त्यामुळे ते लोक गल्लीमध्ये पळत असताना देखील पाहायला मिळतात. त्यामुळे सामान्य मतदारामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण आहे. बरोबर आहे. या विषयीचे अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या